ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात मागील 6 महिन्यांपासून बंद असलेली टोईंग कारवाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेने घेतलाय। चुकीच्या पद्धतीने होणारी कारवाई आणि टोईंग वाहनांवरील कर्मचाऱ्यांमुळे होणारे वादाच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या। नागरिकांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांना ही कारवाई बंद करावी लागली होती। ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो। ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाते। रस्त्यालगत बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या दुचाकींवर टोईंग वाहनाद्वारे कारवाई होत होती। ही कारवाई करताना टोईंग वाहनांवरील कर्मचारी हे चालकांसोबत वाद घालत होते। अनेकदा चालक हा दुचाकीपासून काही अंतरावर असतानाही त्याची दुचाकी उचलली जात होती। त्यामुळे अनेक तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या। टोईंग बंद व्हावी यासाठी आंदोलन देखील झाली होती। त्यामुळे टोईंग कारवाई बंद करण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली होती। आता ही टोईंग कारवाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेने घेतलाय। टोईंग वाहनावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि उद्घोषक बसवण्यात आले आहेत। या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील 10 दिवसांचे चित्रीकरण जतन केले जाणार आहे। उद्घोषकावरून उद्घोषणा केल्यानंतर वाहनांवर कारवाई केली जाईल असं वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्पष्ट केले। टोईंग व्हॅन मागच्या 6 महिन्यापासून आपल्याकडे आपण बंद केल्या होत्या। त्याला सीसीटीव्ही आणि त्याचे मेगाफोन्स वगैरे कार्यरत नव्हते। काही लोकांच्या भरपूर तक्रारी होत्या। जानेवारी एंडला आपण त्यांच्याबरोबर करार करून त्या 1-2 दिवस हे केल्या आणि नंतर तक्रारीत वाढ झाली, त्याच्यामुळे आपण तात्काळ लगेच बंद केल्या होत्या। पण आता त्याच्यात पारदर्शकता आणण्यासाठी टोईंग व्हॅनची जी कारवाई आहे त्याच्यात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आपण टोईंग व्हॅनवर सीसीटीव्ही माउंट केलेले आहेत आणि मेगाफोनही त्याचा सगळ्या मेगाफोन्स चालू आहेत की नाही त्याचे आत्ताच आपण पूर्ण इन्स्पेक्शन केलेलं आहे। इन्स्पेक्शन कमिटीत मी, माझे एसीपी आणि पीआय ॲडमिन या 3 जणांच्या कमिटीने त्याचं इन्स्पेक्शन केलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने सीसीटीव्हीमध्ये 10 दिवसाचं फुटेज राहणार आहे। ते सीसीटीव्ही त्या जे क्रेन मालक आहेत त्यांच्यासाठी ते अवेलेबल करण्यात त्यांना ॲक्सेस दिलेला आहे। आणि आपलं जे कंट्रोल रूम आहे ठाणे पोलीस ट्रॅफिक पोलीसचं जे कंट्रोल रूम आहे तीनाथ नाका या ठिकाणी त्याचं लाईव्ह आपण फीड्स घेणार आहोत आणि त्याचे 10 दिवसाचं फुटेज आपल्याकडे अवेलेबल असणार आहे। सर, याच्यावर कर्मचारी जे काम करतात टोईंगचं ते आणि लोकांमध्ये नेहमी वाद होतात, ते नशा करतात, तंबाखू खातात, याबद्दल तुमचं काय नियंत्रण आहे? याबाबत वारंवार त्याच्याही तक्रारी प्राप्त होत्या। त्याच्यामुळे उद्या आपण त्यांची ट्रेनिंग सेशन घेत आहोत की लोकांबरोबर सौजन्याने कसं वागावं, आपण कसं राहावं आणि जर कोणी गुटखा खातानी, पान खाऊन किंवा दारू पिऊन जर अशा प्रमाणाचं व्यसन करून जर कोणी क्रेनवर कर्मचारी काम करत असेल तर त्या क्रेनचे तात्काळ परवाना रद्द करण्यात येईल। फक्त त्यासाठी आपल्याला प्रॉपर एव्हिडन्सेस लागतील आणि ते केलं का आपण त्याची पुढील 6 महिन्यासाठी किंवा 2 वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी त्याच्याबरोबरचा करार आहे आपण त्याला रद्द करू। सर, गेल्या 6 महिन्यापासून क्रेन ही बंद होती टोईंग। सामान्यांना अनेक तक्रारी तुमच्याकडे आलेल्या आहेत, तर त्या तक्रारीबद्दल काय सांगाल? कारण आत्ताच एक सामान येऊन गेला की फुटपाथवर गाड्या आहेत, ऑनलाईन दंडाचा काही परिणाम होत नाही, त्या टोईंगचा काय फरक पडणार आहे का? आता आपण वारंवार आपल्याला फुटपाथवर पार्किंग झालेली, फुटपाथच्या साईडला नो पार्किंगच्या बोर्डच्या खाली पार्किंग झालेली, 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, याची आपल्याला वारंवार तक्रारी प्राप्त होतात। पण आपण त्या ठिकाणी जाऊन ई चलन मार्फत त्यांच्यावर कारवाई करतो, अनाउन्समेंट करतो, पण त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम होताना दिसून येत नाही। त्यासाठी टोईंग व्हेकल्स आपण चालू करत आहोत की पहिले आपण फुटपाथ क्लिअर करणार आहोत आणि जे नो पार्किंगचे बोर्ड्स आहेत त्याच्या खाली आणि नंतर जे रस्ता सामान्य रहदारीच्या अडथळा ठरत असतील अशा वाहनांना टो करण्याबाबत कारवाई करणार आहोत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई
बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महापालिका क्षेत्रातील नाले आणि गटारांमधील पाणी वस्त्यांमध्ये शिरल्यानं जनजीवन विस्कळीत होत आहे। ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रमुख 8 नाल्यांवर सेन्सरमुळे नाल्यातील पाण्याची पातळी समजणार असल्यानं पूरमुक्त ठाणे ठेवण्यास मदत होणार आहे। दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसानं लवकरच हजेरी लावल्यानं ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालाय। शहरातील नालेसफाईची कामं जलद गतीने पूर्ण करण्याची तयारी एकीकडे सुरू आहे, तर दुसरीकडे पावसाळ्यात नाले आणि गटारे तुंबून त्याचं पाणी रस्त्यावर येऊन जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी पालिका प्रशासनानं उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। याच अनुषंगानं शहरातील दरवर्षी पाणी साचणाऱ्या नाल्यांवर पाणी खेचण्यासाठी पंप बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे। त्याचबरोबर वृंदावन, ठाणे कॉलेज, साकेत, मुंब्रा, स्मशानभूमीत नाला, गायमुख, हिरानंदानी इस्टेट आणि आणखी 2 नाल्यांवर सेन्सर लावण्यात येणार आहेत। यामुळे नाल्यातील पाण्याची पातळी तसंच धोकादायक परिस्थितीचा अंदाज सेन्सरच्या माध्यमातून दिला जाणार आहे। तसंच महापालिका मुख्यालयाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाबरोबर 9 प्रभाग समितीत आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले। या ठिकाणी प्रत्येकी 2 ते 3 कर्मचाऱ्यांवर प्रभाग समितीनिहाय तक्रारी सोडवण्याची जबाबदारी आहे। महापालिकेने शहरातील नाल्यांमधील पाणी पातळीची नोंद ठेवण्यासाठी एक सुरक्षा चौकीही उभारली आहे। या ठिकाणी 3 शिफ्टमध्ये कर्मचारी तैनात असणार आहेत। त्याच्या माध्यमातून पंपही सुरू आहेत किंवा बंद पडले आहेत त्याची चाचपणी केली जाते। तसंच स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी मोबाईल क्रमांक घेतले असून महापालिकेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते जोडण्यात आले। त्यानुसार पाणी साचण्याच्या ठिकाणी कर्मचारी नसला, पंप बंद पडला किंवा पाणी साचल्यास त्याची वर्दी आता स्थानिकांना या माध्यमातून देता येणार आहे। लग्नसराई आणि सणासुदीच्या हंगामासाठी खास संकलन घेऊन शिल्पम आर्ट अँड क्राफ्ट कॉटन आणि सिल्क एक्स्पोचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं आहे। 20 मे ते 15 जून या कालावधीत वसंत विहार येथील डीमार्ट आणि रामजी हॉटेल जवळ हे प्रदर्शन आणि विक्री मेळावा सुरू राहणार आहे। दररोज सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत या नागरिकांना या ठिकाणी भेट देता येईल। या एक्स्पो मध्ये सर्व प्रकारचे सूट, ड्रेस मटेरियल्स, स्टॉल्स, कुर्ती, फॅशन ज्वेलरी, पारंपरिक फुटवेअर, खादी शर्ट्स, ब्रास आर्टिकल्स, घर फर्निशिंग, पॉटरी, फर्निचर अशा विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत। ग्राहकांसाठी खास आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील विविध भागातील हस्तकलेचं सामान या ठिकाणी एकत्रितपणे पाहायला आणि खरेदीसाठी मिळणार आहे। सर्व कार्ड आणि डिजिटल पेमेंटची सोयही उपलब्ध आहे। मनसोक्त खरेदीसाठी गृहिणींनी आणि नवविवाहितांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांमुळे पादचारी तसंच प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। अनेकदा अपघाताचाही सामना करावा लागतो। अशा वाहन चालकांची तक्रार करणारी प्रक्रिया किचकट असल्यानं प्रवासी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत। याचाच गैरफायदा मुजोर वाहन चालकांना होत आहे। परंतु आता अशा वाहन चालकांना प्रवासी पादचारी दणका देऊ लागलेत। वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या नागरी पोर्टलवर लोकांकडून तक्रारीचा पाऊस पडू लागलाय। अवघ्या 5 महिन्यात सुमारे 2000 जणांनी चालकांच्या चुकीच्या वागण्याच्या तक्रारी केल्यात। यात मुजोर रिक्षा चालकांचा जास्त समावेश आहे। वाहन चालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अशा नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून वेगवेगळी कारवाई केली जाते, परंतु अनेकदा अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता आणि तक्रारींसाठी लागणाऱ्या किचकट प्रक्रियेमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या गुन्ह्यांना अनेकदा अभय मिळते। त्यामुळे अशा वाहन चालकांची मुजोरी वाढून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होतो। वाहनांच्या प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणं, मनमानी भाडं आकारणं, नो पार्किंग मध्ये गाड्या उभा करणं, बेदरकारपणे वाहन चालवून दुसऱ्याच्या जीविताला धोका पोहोचवणं अशा अनेक प्रकारच्या थेट तक्रारी करण्यासाठी वाहतूक विभागानं नागरी पोर्टल सुरू केले। या पोर्टलवर नागरिकांनी तक्रारींचा पाऊस पाडला असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते।
वाहतूक विभागानं सुरू केलेल्या व्हॉट्सअप आणि मदत क्रमांकावर नागरिकांना तक्रारी पाठवता येतात. वाहतूक पोलिसांकडे आलेल्या तक्रारींची तात्काळ शहानिशा करून संबंधित वाहन चालकांवर ऑनलाईन दंड पाठवला जातो. जानेवारी ते मे या 5 महिन्यांच्या कालावधीत नागरिकांनी नागरी पोर्टलवर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या 1964 वाहन चालकांवर तक्रारी केल्यात. अनेक नागरिकांकडून या पोर्टलवर तक्रार करण्याची प्रक्रिया चुकत असल्यामुळे अनेक वाहन चालकांची दंडापासून सुटका देखील होत आहे. त्यामुळे नागरिकांनी तक्रार करण्याची पद्धत अभ्यासून योग्य प्रकारे तक्रार करावी. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकाही वाहन चालकाच्या चुकीला माफी देणार नाही असं ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं. ठाणे रेल्वे स्थानक हे महत्त्वाचं आणि गर्दीचं स्थानक म्हणून ओळखलं जातं. या स्थानकातून दिवसाला 5 ते 6 लाख प्रवासी प्रवास करतात. स्थानकात तिकीट काढण्यासाठी खिडकी बाहेर लांब रांगांमध्ये उभे राहण्यापेक्षा आता डिजिटल तिकीट काढण्याला प्रवाशांनी पसंती दिल्याचं दिसून येते. यामध्ये ATVM यंत्रणा आणि मोबाईल ॲपद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याचं रेल्वे प्रशासनानं दिलेल्या आकडेवारीमधून दिसून येते. रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या सोयीसाठी UTS ऑन मोबाईल हे विशेष मोबाईल ॲप सुरू केले. या ॲपमुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी स्थानकावर जाण्याची गरज भासत नाही. थेट आपल्या स्मार्टफोनवरून तिकीट खरेदी करता येतं. शिवाय या ॲपमुळे कॅशलेस व्यवहार शक्य झाल्यामुळेही प्रवाशांचा कल या सुविधेकडे वळताना दिसत आहे. UTS ॲपचा वापर केल्यास तिकीट खरेदीसाठी लागणारा वेळ वाचतो आणि रांगेत उभे राहण्याचा त्रासही सोसावा लागत नाही. केवळ UTS मोबाईल ॲपच नाही तर ATVM अर्थात स्वयंचलित तिकीट यंत्र, जनसामान्य तिकीट सेवा केंद्र, स्थानक तिकीटिंग सेवक, यात्री सेवक यांसारखे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे तिकीट खरेदीसाठी अनेक पर्यायी मार्ग खुले झालेत. विशेष म्हणजे प्रवाशांना या यंत्रणांमुळे वेगवान, सोपा आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अनुभव मिळत आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ठाणे स्थानकात सुमारे 32 लाखांहून अधिक प्रवासी मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक पास वापरतात. तर दर महिन्याला 11,59,277 अधिक प्रवासी ATVM मशीन तिकीट खरेदीसाठी वापर करतात. तर मोबाईल ॲपचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या आता 7,11,790 इतकी आहे. तर JTBSचा वापर 4 लाखांहून अधिक प्रवासी करतात. यात खिडकीद्वारे तिकीट काढणाऱ्यांची संख्या 7,72,000 इतकी झाली आहे. सब मिलके आज क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका टोळक्यानं दुसऱ्या गटातील शिवम करोतिया वय वर्ष 20 राहणार वागळे इस्टेट याच्या पाठीच्या उजव्या भागावर वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवमचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी दिली आहे. वागळे इस्टेट साठेवाडी भागात सोमवारी सायंकाळी 5 वाजता ज्ञानसाधना कॉलेज जवळ भावेश करोतिया वय वर्ष 16 हा मुलांसह रवी शर्मा वय वर्ष 19 याच्याबरोबर क्रिकेट खेळत होता. दरम्यान भावेशचा खेळण्यावरून रवी बरोबर वाद झाला. रवीनं भावेशला मारहाण केली. या वादानंतर भावेशनं कुटुंबियांच्या आग्रहावरून वाद मिटताही घेतला. वाद मिटल्यानंतर पुन्हा कॉलेज समोर भावेशचे 2 भाऊ साहिल आणि शिवम तसंच रवीचा मित्र तनिष हेमंद्र सिंग राहणार सर्व साठेवाडी यांच्यात वाद झाला. या वादातून त्यांच्यात हाणामारी झाली. यामध्ये तनिषनं शिवमच्या उजव्या बाजूला चाकू खुपसला. गंभीर जखमी झालेल्या शिवमला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला हाजूर येथील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान शिवमचा काल सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.